नमस्कार. आपण आता प्रकरण सुरू झाल्यापासून किती 10 दिवसांनी भेटतोय साधारण, असं माझा अंदाज आहे. तर 10 दिवसापूर्वी भेटलेलं नाही, कारण इतक्या गोष्टी घडत होत्या आणि इतक्या वेगाने घडत होत्या की काही बोलणं चुकीचं आहे असं मला वाटत होतं. त्यामुळे आजची मीटिंग ही थोडीफार आमच्या दृष्टीने क्लोजर मीटिंग सारखी आहे, की या प्रकरणात काय झालं याची चर्चा चरविचरण करण्यापेक्षा हे आम्ही बंद करण्याचा कसा प्रयत्न करतोय हे मी आपल्यासमोर मांडणार आहे. ज्या मुद्दे शासकीय कमिटीचे आणि आमच्यामधल्या चौकशीच्या आहेत, की जी त्यांनी अत्यंत कठोरपणे आणि चांगली केलेली आहे, ते मुद्दे किंवा त्याच्यातली काही गोष्ट इथे मला बोलायची नाही, कारण ते शासकीय संकेताच्या विरुद्ध होईल, त्यांना इथे आवडणार नाही. म्हणून त्याच्या बाहेरचं काही असलं तर आपण बोलू. मी मुख्यतः आज ज्या कारणासाठी आपल्याला बोलवलं, काही जणांना ऑलरेडी कळलं असेल की डॉक्टर सुश्रुत घैसास जे या सर्व प्रकरणाच्या वादळाच्या मध्यभागी आहेत, ते आमच्याकडचे मानद प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. म्हणजे ते हॉस्पिटलचे एम्प्लॉई नाही आहेत, पण ते कन्सल्टंट म्हणून गेली 10 वर्ष आमच्याकडे काम करतात. त्यांनी आज रोजी रुग्णालय प्रशासनाकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्याचं कारण त्यांनी असं दिलंय की गेल्या काही दिवसातील सामाजिक प्रक्षोभामुळे आपण अत्यंत दडपणाखाली वावरत आहोत, हे त्यांनी नमूद केले. धमक्यांचे फोन, समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे आहे व त्यांचा त्यांच्या आत्ताच्या रुग्णांच्या ट्रीटमेंटवर सुद्धा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत आहे. या परिस्थितीमध्ये त्यांच्या वैद्यकीय विषयावर पुरेशा प्रमाणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, रात्री झोपू तर शकतच नाहीत. त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीने त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील, ते फक्त इथेच काम करतात, आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. या प्रकरणाची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांचे राजीनामा पत्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवले आहे, पण माझी खात्री आहे की विश्वस्त मंडळ ते ॲक्सेप्ट करेल. डॉक्टर घैसास यांच्या देखरेखीखाली आत्ता असलेल्या रुग्णांची 2 ते 3 दिवसात पर्यायी व्यवस्था होईल. तेवढे 2-3 दिवस ते त्यांचं आहे ते काम, ऑपरेशन केलेले पेशंट या गोष्टी संपवतील आणि माझ्या अंदाजे गुरुवारपासून ते आपल्या पदावरून मुक्त होतील. म्हणजे हे एकूण आपल्याला जर हे असेल तर आपण एक केलं होतं की डिपॉझिट घेण्याची जी पॉलिसी होती ती दीनानाथमध्ये छोट्या रकमेसाठी कधीच नव्हती, पण मोठ्या रकमांसाठी विशेषतः 5 लाख 10 लाखाच्या पुढे जर असलं तर ती होती. ती आपण गेल्या 4-5 दिवसापूर्वी काढून टाकली. दुसरं आपण जे केलंय ते आपले स्टाफ जो असतो तो ओव्हरवर्क आहे, तुम्ही बघितलं असेल खाली सुद्धा. तर ते ओव्हरवर्क असल्यामुळे बोलण्या वागण्यामध्ये एक जी संवेदनशीलता पाहिजे किंवा एक काय म्हणूया माधुर्य पाहिजे किंवा मदत करण्याची वृत्ती पाहिजे, ती स्टाफमध्ये कधी कधी फार काम असते की कमी होते. ती सुधारण्यासाठीची सूचना आणि ट्रेनिंग सुरू केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आजचा शेवटचा राजीनामा आहे. आता आपल्याला शासनाच्या अधीन नसलेला काही प्रश्न विचारायचा असेल तर त्याची मी माझ्या परीने उत्तर देईन. शासकीय अहवाल अजून आमच्याकडे आलेला नाहीये. एकूण 3 नाही, पण आमच्याकडे अजून यायचा आहे. 3ही कमिट्यांचे एकच शासकीय अहवाल नाहीये, 3 अहवाल येणार आहे. ते सर्व अहवाल आल्यावर त्याचा अभ्यास करून या विषयावर मत देणं योग्य होईल. प्रत्येक अहवालावर मत करणं म्हणजे खूप घाई झाल्यासारखं होईल. हा शासन आणि त्याच्याकरता मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणून काल कॉर्पोरेशनमध्ये की आईच्या मृत्यूला जबाबदार कोण अशी मीटिंग कालच कॉर्पोरेशनमध्ये झाली. आपल्याला तिथून त्याचा अहवाल मिळेल. म्हणजे मी म्हणण्यापेक्षा डायरेक्ट शासनानेच म्हणणं जास्त चांगलं आहे. याच्या मृत्यूशी याचा कोणाचा काही संबंध नाही. डिपॉझिट सांगतो, डिपॉझिट फक्त हाय व्हॉल्यूमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते. जे पेशंट भरू शकतात त्यांच्याकडनं घेत. नाही घेत. आता तेच सांगतोय मी तुम्हाला, काम खूप वाढतं आणि जास्त कॉम्प्लेक्स केसेस येतात. त्याला सुरुवात झाली आणि ते आम्ही बंद केले. मी आता तो वादाचा मुद्दा करत नाहीये, आम्ही बंद केला याचा मुद्दा मी मांडतो. हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या अधीन आहे. हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा एकही रुपया आम्ही थकवलेला नाही. आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो. आत्ता जे आम्ही टॅक्सचे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो.
त्याच्यात आमचा एकही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही आणि थकूच शकत नाही, तर बंद करतील. मी सांगतोय ना कोर्टामध्ये, मी आपल्याला सांगतोय ना कोर्टामध्ये टॅक्स भरतो. याचा अर्थ तुम्ही ते सांगतो सांगतो त्यांचं जे टॅक्स आकारण्याची जी प्रथा आहे ती त्यांनी कमर्शियल केली आणि त्याला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज केलंय आणि कोर्टाने जो निर्णय दिला ते दोन्ही पार्टींना पाळणं बंधनकारक आहे, त्यांनाही बंधनकारक आहे, मलाही बंधनकारक. त्यामध्ये काही डिस्प्यूट नाही. नाही नाही नाही, पैसा भरावाच लागणार. जर कोर्टाने त्यांच्या बाजून निकाल दिला तर एकही पैसा सोडता येणार नाही. मला कळलं नाही, म्हणजे कोर्टामध्ये जाण्याचा जगात प्रत्येकालाच डेमोक्रेसीचा कोर्ट हा स्तंभ आहे ना. कुठला? नाही, ते FSI ला सगळे पैसे भरलेले, काही फायदे नाही. टॅक्स मध्ये आम्ही सवलत घेतलेली नाहीये कोर्टामध्ये, सवलत नाही आम्हाला काही. न्यायालाच आहे. हो बरोबर. आपलं तुमचं म्हणणं मला समजलं. फक्त मी असं म्हणतो की चॅरिटेबल आम्ही काम करतो का नाही ठरवण्याची ज्या यंत्रणेवर जबाबदारी आहे चॅरिटी त्याच्यात दर महिन्याला आम्ही आमचे सर्व चॅरिटीचे हिशोब त्यांना सबमिट करतो. आणि तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे चॅरिटी कमिशनरांना की दीनानाथ रुग्णालय चॅरिटीच्या रुग्णांची नियमांची पाय करते का नाही. पेशंट वॉज नेव्हर प्रोसिड. आपण आता काय, मला काय वाटतं, ऐका ना एक वन I have understood your question. Patient was never prepped for any surgery and this is under the investigative committee. All our reports, findings, camera footing, where she was in the room, everything is handed over to the government. So not even 1 out of million. त्याच्यात तथ्य नाहीये, म्हणूनच मॅटर्नल मॉर्टॅलिटी कमिटीची मीटिंग काल कॉर्पोरेशनला झाली. ऐका एक सेकंड, कसं ते सगळं व्हिडिओ, बरं मला आपला प्रश्न कळला. ते सगळे व्हिडिओ शासनाकडे सबमिट केले. चौकशी मी तिथे नव्हतो. सांगतो. आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये. हा आमचा ऍडमिशनचा पेपर आहे. त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले. हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो. हा भिसेंना नाही. एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर. डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल. डिपॉझिट लिहायची पद्धतच नाहीये. परंतु काही कारणाने त्याविषयी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलं. ही गोष्ट खरी आहे. असं कोणीही लिहित नाही. त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता. मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो. आजवर किती केल्या असतील, अगणित असतील. एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात. या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता. त्यामुळं डिपॉझिट जर काही समजा कोणाला घ्यायचं असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंट डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची असं फक्त काही सिलेक्टेड केसेसमध्ये ठरवतं. ह्या केसमध्ये तशा प्रकारचं डिपॉझिट डॉक्टरांशी बोलून त्यांनी काहीतरी पेशंटला सांगितलं. व्हाय डिड द इश्यू आउट सांगतो. सांग. जर हे रुग्ण प्रशासनाच्या कोणाकडेही आला असता
प्रशासन म्हणजे सचिन देवाऱ्यांचं ऑफिस, चॅरिटीचं ऑफिस, या कुणाकडेही कंटेन आता एक पूर्वी इथे ट्रीटमेंट घेऊन गेले. ते जर आले असते तर कदाचित आज या प्रकरणाला हे वळण लागलं नसतं. ऑल द टाइम ते काय झालं, फक्त त्यांचं डिपार्टमेंट, त्यांची ओपीडी आणि नंतर तिथून घरी जाणं रागावून, असं म्हणूया आपण. ते मी ऑलरेडी दिलंय. आपण आता जे शासनाच्या चौकशी आधी नाही ते आता रिपीट करायला. माझं म्हणणं की सांगतो, हो एक एक घेऊया, पण मला लक्षात नाही राहिलं तर एक एक सांगा. असंवेदनशीलता म्हणजे ज्या रुग्णालयामध्ये खूप काम चाललंय तिथला स्टाफ पेशंटच्या प्रती कमी कमी संवेदनशील होतो. हे शासनाच्या काय, गव्हर्नमेंटच्या, प्रायव्हेटच्या सगळ्या ठिकाणी, अगदी रेल्वे स्टेशनवर गर्दी असली, एअरपोर्टवर आपण आता बघतोय. तर असंवेदनशीलता म्हणजे काय होतं, कामाच्या गर्दीमध्ये प्रत्येक माणसाला जो पूर्ण न्याय मिळायला पाहिजे तो त्या कामाच्या गर्दीमध्ये मिळत नाही. आणि त्याच्यासाठी एक धक्का देणारी क्रिया म्हणून आम्ही याच्याकडे बघतो की आपल्या स्टाफनी आणि तिथल्या लोकांनी पेशंटशी सहानुभूतीने आणि त्याला मदत करण्याच्या वृत्तीने वागली पाहिजे, असं आम्ही सर्वजण समजतो. हा ॲब्सोल्युटली ॲग्री, आम्ही कधीच डिनाय नाही करत. असंवेदनशीलता म्हणजे आपल्या वागण्यामधलं एकमेकांना जे मदत, तुम्हाला असं इथं आल्यावर वाटलं पाहिजे नाही हॉस्पिटल आपली मदत करतंय, असं जर वाटलं नाही, असं जर वाटलं, फोन नाही भेटायला पाहिजे. ऐका ऐका ना, ते आता तुम्ही ते ऐका एक सेकंड, तुम्ही एकाच वेळी सगळं एकाच वेळी सगळं करण्यापेक्षा ते इथे 5 तास होते, ते हॉस्पिटलमध्ये पूर्वी 5-6 वेळा येऊन गेले होते, त्यामुळे त्यांच्या ऑफिसला जाणं त्यांना 5 तासामध्ये नक्की सोपं होतं. त्यामुळे आपण त्याच गोष्टी परत परत काढायला नको आता, नाहीतर मग संपणारच नाही. हेच तर शासनाच्या कमिटी. पण माझं उत्तरापेक्षा ऐका ना, आता ह्याच्यात एक तिसऱ्या माणसाने उत्तर द्यायचं. जेव्हा डॉक्टर घैसास आणि शासनाची कमिटी 5 तास एकमेकांशी बसून हेच बोलले, त्याच्यावर एक तिसऱ्या माणसाने चौथं ओपिनियन द्यायचं, हे बरोबर नाही. असंवेदनशीलतेवर तुम्ही बोलू शकता. मेडिकल ऐका ना, एवढ्या एका हे जबाबदार नाहीये ते शासन, आणि त्यांच्यामध्ये जे सगळा डायलॉग झालाय. कोण शासन, कोण शासन, पेशंटच्या नातेवाईकाचा. हो, त्यांनी मला सांगितलं की सर ते माझ्याकडे डिपॉझिट मागतात, माझ्याकडे एवढी रक्कम नाही. म्हटलं तुमच्याकडे किती रक्कम आहे, तर त्यांनी सांगितलं की मी 2-2.5 लाख रुपये भरू शकतो. म्हटलं तुम्ही तेवढे भरा, बाकी सर्व सूचना मी देतो, तुम्ही जाऊन आता ती रक्कम भरा. ते लोक मी सांगितलेल्या गोष्टीला कधी नाही म्हणणार नाही. ऐका ना, आता ह्याच्या पलीकडे मला पुढे काही कळलं नाही. मी ऑपरेशन डॉक्टर घैसास आणि शासन, कारण ती ट्रीटमेंट देणं, ऐका ना, ट्रीटमेंट देणं हा माझा भाग नाहीये. मी ऍडमिशनला नाही सांगितलं, नातेवाईकाला सांगितलं. मी ऑपरेशन करत असताना नातेवाईकाचा फोन आला, एकदा आला, मी घेतला नाही, दुसऱ्यांदा आला. मला त्या असिस्टंटने सांगितलं की सर कोणतरी परत परत फोन करते, तुम्ही घ्या. मी घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जे शक्य आहे ते भरा, बाकी ट्रीटमेंट इथे होईल, तुम्ही काळजी करू नका. एवढाच आमचा फोन. माझ्या सूचना प्रशासनाला मी दिल्या नव्हत्या. नाही, 5:30 नाही, मला त्यांचा फोन 2-2:15 आलेला. ते सकाळी 10, ऐका, सकाळी 10 ते सगळं चाललंय ना, तर त्याच्यात आपण जायला नको. तुम्ही मला माझं विचारू शकता. ऐका ना, तुम्ही मला माझं विचारता ना, मला फोन 2-2:15 आला. सांगितलं ना ऑलरेडी ते. आता हे सगळं तेच तर एक्झॅक्टली तेच सांगायला मी तुम्हाला बोलतो.
हे तुम्ही का लिहून दिलं, त्याची त्यांचा काही खुलासा तुमच्याकडे दिला, तुमच्या इंटरनल एक रिपोर्ट दिलाय, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या गोष्टी घेतल्या होत्या का, त्या गोष्टी कशी निघून गेली हे तुम्ही उठवून करता तेव्हा प्रेशर वाटतं. नाही प्रेशर ऐका, प्रेशर वाढण्यास प्रेशर माझ्यावर नाही वाढलेलं, त्यांच्यावर वाढले आणि ते त्यांना सहन होत नाही. ही कॅनॉट हँडल दॅट प्रेशर आणि ते प्रेशर बरोबर ना, मला कळलं ना, तुमचं म्हणणं चुकीचं ना. तुम्ही मला माझे प्रश्न विचारू शकता, मला कोणाचे तरी दुसऱ्याचे प्रश्न विचारू. हा एक प्रश्नाचं, या प्रश्नाचं उत्तर देतो. आमचा जो अहवाल मीडियाकडे दिलेला आहे त्या पेशंटच्या आजाराचे कुठलेही डिटेल्स नाहीये. ऐका ऐका एक सेकंड ऐका, पेशंट ऐका, तुम्ही स्वतःच्या मनाने न बोलता आम्ही जे काय सांगतोय ते ऐकायचं असेल तर कॉन्फरन्स होईल. आम्ही जे तुम्हाला अहवालाचा अहवाल हा आम्ही शासनाकडे पाठवलाय. तुम्हाला जे दिलंय त्याच्यामध्ये फक्त घटनाक्रम आहे, पेशंटचं मेडिकल कोणतीही गोष्ट त्यात नाही. आज जे तुम्ही विचारता सांगतो मी, आता जे तुम्ही म्हणताय की मेडिकल ट्रीटमेंट तिला काय गेली हे त्या अहवालात आहे शासनाच्या. तिला पूर्वी काय आजार होते का हे आहे त्या शासनाच्या अहवाल. तिला आम्ही ते पूर्वीचे काय आजार होते तुम्हाला आम्ही दिलेले नाही. नाही मत नाही केलं, सांगतो आमचं रुग्णालय, सांगतो नाही स्वतःला क्लीन चिट नाही दिली. जरा एक सेकंद ऐका, आम्हाला शासनाने एक पत्र पाठवलं की डेली मिरर मध्ये आलेल्या बातमीला तुम्ही उत्तर द्या. ते उत्तर जे दिलं तेच उत्तर आम्ही त्यांना पाठवलं जे मेडिकल होतं, आणि तुम्हाला दिलं ते त्यातला मेडिकल पार्ट काढून होतं, बाकी काही नाही केलं आम्ही. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणताय की समितीचा अहवाल आहे, अहवाल त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये पडत नाही. एवढी मोठी संस्था आहे, संस्थेचं एवढं मोठं नाव आहे, लोकांच्या मनामधला संभ्रम, लोक समितीची वाट बनणार नाही. मात्र ती घटना समितीचं एवढंच मी सांगेन, ऐका ना, मला कळलं लोकांचा संभ्रम. समितीचं काम अतिशय वेगवान चालू आहे. मी यापूर्वी एवढं वेगवान काम माझ्या आयुष्यात पाहिलेलं नाही. त्यामुळे लवकर जे प्रश्न कन्क्लुजन वर येणार आहे त्याच्यावर आपण आज उडी मारायची काही गरज नाही. तेच आपण परत बोलतोय जे शासन किंवा डॉक्टरनी पेशंट आणलेला आहे अशी पोलिसांकडे तक्रार करायची असते, तर आपल्याकडून तशी काही तक्रार केली का? फक्त ऍडमिट असला तर. एखादा सांगतो एखादा पेशंट ओपीडीत आला, एक सेकंड, तुम्ही जे म्हणताय पेशंट जर ओपीडीत आला आणि न सांगता गेला तर कुणालाही कसली इन्फॉर्मेशन दिली जात नाही. ऍडमिटेड पेशंट अचानक निघून गेला तर लगेच आम्ही पोलिसांना कळवतो. गेली 25 वर्ष कळवतो. नाही काय होतं, आपण तेच बोलून काही त्यात नाही, म्हणजे वेळ नुसता घालून एक प्रेस कॉन्फरन्स ही भांडायसाठी नाही. हो किती वाजता? ठीक आहे, म्हणजे असेल, म्हणजे ऐका ना, माझं काय म्हणणं आहे का, 1:29 काय किंवा 2 काय, मी ऑपरेशन मध्ये त्यांचा कॉल आला, मी घेतला, बोलणं झालं. त्याच्या पलीकडे काही म्हणजे सकाळी 10ला वगैरे आलेला कॉल नाहीये, एवढंच मी सांगतो. सकाळी 10ला वगैरे आलेला कॉल नाही, उशिरा आलेला कॉल. बाकी काय माझं म्हणणं नाही, मी त्याच्याबद्दल वाद घालू पण इच्छित नाही. नाही वेळेचं असं नसतं आमच्याकडे. ऐका, आमच्याकडे खूप वेळा बेड उपलब्ध नसतो. 4-4 तास 5-5 तास रोज 10-20 पेशंट तरी इमर्जन्सी मध्ये थांबलेले असतात, कारण खाटच उपलब्ध नसतं. नाही 3.5 लाख नाही, बिल सगळं चुकीच्या गोष्टी, सगळं चुकीचं. जागा त्यांनी शासनाला दिली आणि शासनाने आम्हाला दिली. जागेचा करार आमचा त्यांच्याशी झालेला नाही. आणि हे तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं आहे. चुकीचं एवढं मी सांगतो मॅडम.
म्हणजे याचा अर्थ की तुमच्याकडे आधी डिपॉझिट पॉलिसी आहे ती अस्तित्वात होती. कधी कधी तुम्ही आता मला डिपॉझिट पॉलिसी आम्ही बंद केली. माझ्या मते ऐका ना, समजलं, ऐका. जेव्हा तो असंवेदनशीलतेचा मुद्दा मी आपल्याकडे पाठवला होता, त्यात लिहिलेलं आहे की दिनानाथला सुरुवातीला डिपॉझिट घेत नसेल, पुढे गुंतागुंतीचे आणि महागडे उपचार खूप वाढत गेले, लोकही लांबून लांबून आमच्याकडे यायला लागले, तेव्हा जे जास्त खर्च होण्यासारखे रुग्ण आहेत त्यांना डिपॉझिट लावायला लागले. हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं असं मला वाटतं. चॅरिटेबल असलं आपण त्या विषयात नको जाऊ. नाही, शेवटचा नाहीच आहे, कारण आता 150 लोक, शेवटचे 150 प्रश्न. धर्मादाय आयुक्तांचे नियम आम्ही सर्व पाळतो आहोत. योग्य नाही ऐका,